ब्युटिफुल प्लॅनेट ऑफ बायोलॉजी आणि आपण एका अतिशय जबरदस्त अशा टॉपिकला सुरुवात केलेली आहे. आपल्या टॉपिकचं नाव असेल केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन. तर काल आपण काय काय बघितलं? आपण काल बघितली बेटा ॲड्रिनल ग्लँड, बरोबर आहे की नाही? ॲड्रिनल ग्लँडमध्ये आपण काय बघितलं? तर ॲड्रिनल ग्लँड ह्या किडनीच्या वर ठेवलेल्या ग्लँड असतात. ह्या ग्लँडला आपण दोन पोर्शनमध्ये डिवाइड करतो. कोणत्या दोन पोर्शनमध्ये मला सांगा? ॲड्रिनल ग्लँडचा जो आउटर पार्ट असतो त्याला आपण म्हणतो ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि जो इनर पार्ट असतो त्याला म्हणतो ॲड्रिनल मेडुला. काय म्हणतो त्याला आपण? ॲड्रिनल मेडुला. ॲड्रिनल मेडुला जो असतो, ॲड्रिनल ग्लँडचा जो मेडुला म्हणजे इनर पोर्शन असतो, त्याच्यापासून रिलीज होणारे जे हॉर्मोन्स आहेत ते असतील हॉर्मोन्स ऑफ फाईट ऑर फ्लाईट, एमर्जन्सी हॉर्मोन्स, बरोबर आहे की नाही? तिथून कोणते हॉर्मोन्स रिलीज होतात? कॅटेकोलामाइन्स. कोणते हॉर्मोन्स असतील? कॅटेकोलामाइन्स. आणि त्याचं एक्झाम्पल काय काय होतं? इपिनेफ्रिन आणि नॉर इपिनेफ्रिन. मी तुम्हाला काल त्याच्या ॲक्शनही सांगितल्या होत्या. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये काय काय ॲक्शन दाखवतं ते, इमर्जन्सीमध्ये काय काय होतं? तर आपले हार्ट रेट वाढतो, ब्रिदिंगचा रेट वाढतो, मसलमध्ये ग्लुकोजचं अपटेक वाढतं, ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन वाढतं, बरोबर नाही? प्युपिल्स डायलेट होतात, पायलो इरेक्शन होतं, स्वेटिंग होते. हे सर्व इफेक्ट्स तुमच्या ॲड्रिनालिन नॉर ॲड्रिनालिनमुळं. यानंतर मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं? तर काल आपण आणखी बघितलं होतं बेटा की जे तुमचा कॉर्टेक्स आहे या कॉर्टेक्स रिजनच्या 3 लेअर असतात. कोणकोणत्या 3 लेअर? GFR, झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅसिक्युलेटा आणि झोना रेटिक्युलॅरिस, बरोबर? आणि त्याच्यापासून रिलीज होणारे आपण हॉर्मोन्स पण बघितले होते. त्यांना आपण काय म्हणतो? कॉर्टिकॉइड्स असं म्हणतो. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि मिनरॅलोकॉर्टिकॉइड्स. त्यातले जे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स असतात हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स काय करतात? तर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम रेग्युलेट करतात, बरोबर आहे? कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम रेग्युलेट करतात. तर जर याची डेफिशियन्सी झाली तर डिसीज होऊ शकतो. जर याचं हायपर सिक्रेशन झालं तरी सुद्धा डिसीज होऊ शकतो, बरोबर की नाही? ग्लुकोकॉर्टिकॉइडचं एक्झाम्पल काय असेल? कॉर्टिसोल. ठीक आहे. मिनरॅलोकॉर्टिकॉइडचं एक्झाम्पल काय असेल? कॉर्टिसोल मी तुम्हाला सांगितलं स्टिरॉइड सारखे ॲक्शन असतात. अँटी इन्फ्लॅमेटरी इफेक्ट असतो, इम्युन सिस्टमला सप्रेस करतं, RBC प्रोडक्शनमध्ये हेल्प करतं. अशा बरेच इफेक्ट्स आहेत बेटा तुमच्या कॉर्टिसोलचे, बरोबर आहे? त्यानंतर आपण अल्डोस्टेरॉन बघितलं होतं जे की तुमच्या सोडियमच्या रिअब्झॉर्प्शनमध्ये हेल्प करतं. तर अशा पद्धतीने आपण काल ॲड्रिनल ग्लँड बघितली होती. आता आज आपण काय बघणार आहोत? तर आज आपण बघणार आहोत एक आणखी अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाची अशी ग्लँड. तिचं नाव असेल पॅनक्रियाज. काय नाव असेल तिचं? पॅनक्रियाज. पॅनक्रियाज कुठं लोकेटेड असतं? तर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये. कुठं लोकेटेड असतं? ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये लोकेटेड असतं, ॲब्डॉमिनमध्ये लोकेटेड असतं. हे जे ऑर्गन आहे हा इलॉंगेटेड ऑर्गन असतो. कसा ऑर्गन असतो? इलॉंगेटेड. इलॉंगेटेड आणि पिंक कलरचा, थोडा पिंक कलरचा दिसतो बेटा हा. ठीक आहे. पॅनक्रियाज. तर आपला जो पॅनक्रियाज आहे बेटा इट इज अ कंपाऊंड ग्लँड. कशी ग्लँड असते? हे कंपाऊंड ग्लँड आहे. म्हणजे काय बघा, सर्वांनी लक्ष द्या इकडं. बेटा आपला जो पॅनक्रियाज आहे तो पॅनक्रियाज कंपाऊंड ग्लँड आहे. म्हणजे नेमका काय आहे? तर बेटा याच्यामध्ये दोन्ही पोर्शन असतात. याच्यामध्ये एक्झोक्राईन पोर्शन पण असतो आणि याच्यामध्ये एंडोक्राईन पोर्शन सुद्धा असतो. काय काय असतं याच्यामध्ये? एक्झोक्राईन पोर्शन पण असतो आणि एंडोक्राईन. आता एक्झोक्राईन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं. अशी ग्लँड. कशी ग्लँड? अशी ग्लँड. अशी म्हणजे कशी सांगतो बेटा. अशी ग्लँड जी ग्लँड त्याचे सिक्रेशन एका डक्टने त्या ॲक्शनच्या साईडला नेऊन सोडते. ज्या ठिकाणी ॲक्ट होणार आहे त्या ठिकाणी सिक्रेशन्सना एका डक्टनं नेऊन सोडलं जातं. तर अशा ग्लँड्सना आपण काय म्हणतो? एक्झोक्राईन ग्लँड म्हणतो. आणि मग एंडोक्राईन ग्लँड कशाला म्हणतो आपण? तर एंडोक्राईन ग्लँड म्हणजे अशा ग्लँड ज्यांचे डक्ट नसतात, ज्या स्वतःचे सिक्रेशन्स डायरेक्ट ब्लडमध्ये सोडतात. तर बेटा आपलं जे पॅनक्रियाज आहे की नाही, हे पॅनक्रियाज कंपाऊंड ग्लँड आहे. याच्यामध्ये एक्झोक्राईन पोर्शन पण आहे. तर एक्झोक्राईन पोर्शन कोणता असेल? तर एक्झोक्राईन पोर्शन असतो बेटा जो की 99% जे सेल्स असतात, 99% जे असते बेटा ते आपलं एक्झोक्राईन पोर्शनच असतो पॅनक्रियाजचा. फक्त 1% एंडोक्राईन पोर्शन असतो. ठीक आहे. तर एक्झोक्राईन पोर्शन काय सिक्रेट करतो? तर पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज करतो. काय रिलीज करतो? पॅनक्रियाटिक ज्यूस. आता हे पॅनक्रियाटिक ज्यूस जे असतं बेटा ते डायजेशनमध्ये यूज होतं. त्याला कम्प्लीट डायजेस्टिव्ह ज्यूस असं म्हटलं जातं. पॅनक्रियाचं जे सिक्रेशन असतं की नाही त्याला पॅनक्रियाटिक ज्यूस म्हणतात. हे जे अल्कलाईन ज्यूस असतो हा पॅनक्रियाटिक ज्यूस तो एक्झोक्राईन पोर्शनमधून रिलीज होतो. आता याचे डिटेल्स आपल्याला डायजेशनमध्ये आहेत. त्यामुळे इथं आपण टॉपिक कोणता बघतोय? केमिकल कोऑर्डिनेशन आणि इंटिग्रेशन, बरोबर की नाही? आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? केमिकल कोऑर्डिनेशन आणि इंटिग्रेशन. त्यामुळे ह्या टॉपिकमध्ये आपण लिमिट कशाला करणार बेटा? एंडोक्राईनला. ठीक आहे. पण तरी मी तुम्हाला सांगतो बेटा एक्झोक्राईन पोर्शन जो असतो तो काय रिलीज करतो? पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स असतात. पॅनक्रियाटिक अमायलेज, लायपेज, न्यूक्लिएज असे एन्झाईम्स असतात जे की तुमच्या फूड मटेरियलला डायजेस्ट करण्यासाठी हेल्प करतात.
बरोबर आहे. आणि यालाच आपण कंप्लीट डायजेस्टिव्ह ज्यूस असं सुद्धा म्हणतो. हा एक्झोक्राईन पोर्शन मधून रिलीज होतो, अल्कलाईन असतो बेटा. ठीक आहे, याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवा. आता जो एंडोक्राईन पोर्शन असतो तुमच्या पॅनक्रियासचा, बघा जो एंडोक्राईन पोर्शन असतो इट इज कॉम्पोज्ड ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. कशाचा बनलेला असतो तो? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणजे ह्या सेल्सचं नाव असतं बेटा, ज्या तुमच्या पॅनक्रियाज मधल्या सेल हॉर्मोन सिक्रेट करतात. पॅनक्रियाज मधल्या ज्या सेल्स, पॅनक्रियाज मधल्या कोणत्या सेल्स? ज्या सेल्स. कोणत्या सेल बेटा? ज्या म्हणजे कोणत्या? तर बेटा अशा सेल्स, पॅनक्रियाज मधल्या अशा सेल्स ज्या सेल एंडोक्राईन हॉर्मोन सिक्रेट करतात. ठीक आहे, ज्या सेल्स हॉर्मोन सिक्रेट करतात त्यांना एंडोक्राईन पोर्शन ऑफ पॅनक्रियाज असं म्हटलं जातं. तर त्याच सेल्सना आपण आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं सुद्धा म्हणतो. आपल्या पॅनक्रियाजमध्ये साधारणपणे 1 to 2 मिलियन आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असतात. किती असतात? 1 to 2 मिलियन म्हणजे 10 लाख ते 20 लाख सेल्स असतात. ठीक आहे, आता ह्या सर्व सेल्स मिळून तुमच्या पॅनक्रियाचा किती % पोर्शन कव्हर करतात? तर फक्त 1%. जास्तीत जास्त 1 to 2% पोर्शन कव्हर करतात, त्यापेक्षा नाही बेटा. पॅनक्रियाच्या फक्त 1% सेल्स असतात आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, ज्या की एंडोक्राईन पॅनक्रियाज म्हणून ऍक्ट होतात. ठीक आहे, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स किती असतात आपल्या पॅनक्रियाजमध्ये? तर 1 to 2 मिलियन असतात. आणि पॅनक्रियाच्या टोटल टिश्यूच्या किती %? तर 1% फक्त. ठीक आहे, म्हणजे एवढ्या कमी असतात बेटा. पण ह्या जे फंक्शन परफॉर्म करतात ते किती जास्त महत्त्वाचं आहे आपल्या बॉडीसाठी, हे आपण थोडक्यात बघणारच आहोत बेटा. तर तुम्हाला माहित असावं ह्या ज्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असतात ह्या टोटल 3 टाईपच्या असतात. कोणकोणत्या? अल्फा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, बीटा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स आणि तिसरं गॅमा नसते बेटा. गॅमा नसते, अल्फा बीटा गॅमा रेज सारखं. इथं डेल्टा असतं बेटा. ठीक आहे बघा, तर अल्फा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, बीटा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स आणि डेल्टा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स अशा 3 टाईपच्या आयलेट्स असतात बेटा. आता ह्या आयलेट ज्या आहेत ह्या काय सिक्रेट करतात? तर ह्या वेगवेगळ्या हॉर्मोन सिक्रेट करतात. हे जे एंडोक्राईन पोर्शन आहे हे काय आहे बेसिकली? तर हा एंडोक्राईन पोर्शन आहे आणि याच्या जे सेल्स असणार त्या काय सिक्रेट करणार? तर हॉर्मोन सिक्रेट करणार. जर 3 टाईपच्या सेल असतील, 3 टाईप पाडले म्हणजे यांचे हॉर्मोन वेगवेगळे असले पाहिजे. तर अल्फा सेल ज्या असतात बेटा त्या काय सिक्रेट करतात? तर ग्लुकॅगॉन. काय सिक्रेट करतात? ग्लुकॅगॉन. ज्या बीटा सेल्स असतात, बघा इकडे लक्ष द्या, बीटा सेल सर्वात इम्पॉर्टंट आहेत, कारण खूप कॉमन असलेला ह्युमन्स मधला एक डिसीज ह्या कॉज करतात बेटा, ज्याच्यामुळे माणसाचं आयुष्य लाईफस्टाईल बेकार होऊन जाते. डायबिटीस मेलाइटस. काय बेटा? डायबिटीस मेलाइटस. डायबिटीस मेलाइटस जो डायबिटीस होतं की नाही, जे ओल्ड एजमध्ये लोकांना जे शुगर झाली म्हणतात की नाही, त्या शुगरला किंवा त्या डायबिटीसला ओरिजिनल त्याचं पूर्ण नाव असेल बेटा डायबिटीस मेलाइटस. ठीक आहे, आपण बीटा सेल्स काय सिक्रेट करतात ते बघतोय बेटा. इथे डायबिटीस मेलाइटस लिहिलं मी तुम्हाला. तर ह्या बीटा सेल्स पासून जे सिक्रेट होतं त्या हॉर्मोनचं नाव आहे बेटा इन्सुलिन. काय नाव असेल त्या हॉर्मोनचं? इन्सुलिन. आणि त्याच्या अभावामुळे होणारा जो डिसीज असतो त्याला आपण काय म्हणतो? डायबिटीस मेलाइटस म्हणत असतो. जर हे इन्सुलिन नसलं तर तो होतो. आणि डेल्टा सेल जे असतात बेटा, ह्या डेल्टा सेल पासून रिलीज होणारं जे हॉर्मोन आहे त्याचं नाव आहे सोमॅटोस्टॅटिन. सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे, तर त्याचं नाव असेल सोमॅटोस्टॅटिन. तर आपण ह्या तिन्ही हॉर्मोनचे फंक्शन बघूयात आता. बरोबर आहे, बघा या अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल ह्या ज्या सेल्स आहेत बेटा, ह्या सेल्स नेमकं काय फंक्शन परफॉर्म करतात आपल्या बॉडीमध्ये. तर त्यातलं जे पहिलं हॉर्मोन आहे ते हॉर्मोन बघूयात आपण. पहिलं हॉर्मोन असेल ग्लुकॅगॉन. कोणता असेल? ग्लुकॅगॉन. सांगा बरं मला, ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन हे कुठून रिलीज होतं? तर तुमच्या पॅनक्रियाजमधून रिलीज होतं. क्वेश्चन काय काय येऊ शकतात? ग्लुकॅगॉन कुठून रिलीज होतं? ग्लुकॅगॉन इज रिलीज फ्रॉम पॅनक्रियास. ग्लुकॅगॉन इज रिलीज फ्रॉम विच सेल्स ऑफ पॅनक्रियास? ग्लुकॅगॉन इज रिलीज फ्रॉम अल्फा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. कोणत्या सेल पासून रिलीज होतं? अल्फा सेल्स. आता एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल बेटा, ग्लुकॅगॉन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनिंग कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. आपल्या बॉडीमधलं जे कार्बोहायड्रेटचं लेवल असतं, आपल्या ब्लडमधलं जे कार्बोहायड्रेटचं लेवल असतं त्याच्यामध्ये याचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. इट इज बेसिकली बेटा इट इज हायपर ग्लायसेमिक हॉर्मोन. कसं हॉर्मोन आहे? हायपर ग्लायसेमिक. हायपर ग्लायसेमिक हॉर्मोन. कसं हॉर्मोन असेल बेटा हे? हायपर ग्लायसेमिक हॉर्मोन आहे. म्हणजे काय? हायपर ग्लायसेमिक हॉर्मोन आहे म्हणजे काय? तर ब्लड मधला ग्लुकोज लेवल इन्क्रीज करतं. काय करतं हे? ब्लड मधला ग्लुकोज लेवल काय करणार? तर इन्क्रीज करणार. ब्लड ग्लुकोज लेवलला काय करणार? इन्क्रीज करणार. ब्लड ग्लुकोज लेवलला काय करणार? इन्क्रीज करणार. बेसिकली याची ऍक्ट होण्याची साईट असेल बेटा हेपॅटोसाइट्स.
कॉमनली हे कशावर ऍक्ट होतं तर हेपॅटोसाइटवर ऍक्ट होतं. हेपॅटोसाइट म्हणजे कोणत्या सेल असतात तुम्हाला माहित असावं, लिव्हर सेल्सना हेपॅटोसाइट असं म्हणतात. कोणाला म्हणतात तर लिव्हर सेल्सना हेपॅटोसाइट असं म्हणतात. तर बघा इकडे लक्ष द्या, ग्लुकॅगॉन हे जे हॉर्मोन आहे कुठून रिलीज होतं, अल्फा सेल्स. कुठून रिलीज होतं हे अल्फा सेल्स पासून रिलीज होतं. हायपर ग्लायसेमिक हॉर्मोन आहे म्हणजे काय तर ब्लड मधला ग्लुकोज वाढवणार आहे. ब्लड मधला ग्लुकोज काय करणार आहे, वाढवणार आहे, इन्क्रीज करणार आहे. आणि कशावर ऍक्ट होतं, कॉमनली कशावर ऍक्ट होतं, हेपॅटोसाइट्सवर ऍक्ट होतं म्हणजे लिव्हरच्या सेल्सवर ऍक्ट होतं. आता हे इफेक्ट कसं कसं दाखवतं, हे इफेक्ट कसं कसं दाखवतं तर लक्ष द्या. सर्वात अगोदर हे काय करतं तर हे कॉज करतं बेटा अशा गोष्टी ज्याने ब्लडमधला तुमच्या ग्लुकोज वाढला पाहिजे. ब्लडमधला ग्लुकोज वाढेल अशा गोष्टी करतं. कोणकोणत्या गोष्टी करतं तर पहिलं बेटा हे करतं ग्लायकोजिनोलायसिस. ग्लायकोजिनोलायसिस म्हणजे काय बेटा तर ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतं. ग्लायकोजन जे स्टोअर झालेलं होतं की नाही त्याचं कन्व्हर्जन परत ग्लुकोजमध्ये होतं. त्याचं कन्व्हर्जन कशात झालं, ग्लुकोजमध्ये. ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये झालं आणि ग्लुकोज बॉडीमध्ये ब्लडमध्ये रिलीज केला गेला. ग्लायकोजनचं लायसिस, ग्लायकोजिनोलायसिस, ग्लायकोजनचं लायसिस करतं. आणि ग्लायकोजनचं लायसिस म्हणजेच ब्रेकडाऊन. ग्लायकोजनचं लायसिस करून काय रिलीज करतं, ग्लुकोज रिलीज करतं. काय रिलीज करतं, ग्लुकोज रिलीज करतं. आणि ते ग्लुकोज कुठं रिलीज केला जातो, ब्लडमध्ये रिलीज केला जातो. म्हणजे ओव्हरऑल काय झालं तर जे स्टोअर केलेलं ग्लायकोजन होतं त्याचं ब्रेकडाऊन केलं आणि त्याला ब्लडमध्ये ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये पाठवलं. ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये. ग्लायकोजिनोलायसिस, ग्लायकोजनला ब्रेक करा, ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट करा आणि ब्लडमध्ये टाका. ब्लडमधला ग्लुकोज वाढला, इन्क्रीज झाला. दुसरं हे काय करतं, हे कॉज करतं ग्लुकोनिओजेनेसिस. काय कॉज करतं हे, ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिस. आता बघा ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजे काय तर नॉन कार्बोहायड्रेट मॉलिक्युल जसं की फॉर एक्झाम्पल ग्लिसरॉल असेल. आता ग्लिसरॉलचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये बॉडीला गरज पडली म्हणून असं समजून, ठीक आहे. तर हे काय करतं तर नॉन कार्बोहायड्रेट मॉलिक्युल्स पासून कन्वर्ट करतं त्यांना कशामध्ये तर ग्लुकोजमध्ये. म्हणजे पुन्हा एकदा ब्लडमधला ग्लुकोज काय झाला, वाढला. बघा वरती काय केलं त्यानं ग्लायकोजिनोलायसिस. ग्लायकोजनचं लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन केलं आणि काय तयार केलं, ग्लुकोज केलं. इथं काय केलं, ग्लुकोनिओजेनेसिस, नवीन ग्लुकोज तयार केला. ठीक आहे. इथं काय असतं बेटा ऍक्च्युली हा ग्लुकोज जो आहे हा ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करून स्टोअर केला जातो आपल्या लिव्हरमध्ये. तुम्हाला माहिती असावं ग्लुकोज आपण जे बॉडीमध्ये नॉर्मल कंडिशनमध्ये काय असतं तर आपण जे खाल्लेलं आहे ते ग्लुकोज आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केला जातो. कशाच्या फॉर्ममध्ये तर ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. परंतु याच्यामध्ये ते उलटं होतं, जे स्टोअर केलेलं ग्लायकोजन आहे त्याचं ब्रेकडाऊन करून ग्लुकोज रिलीज केला जातो. तर याला ग्लायकोजिनोलायसिस, लायसिस म्हणजे ब्रेक. इथं मात्र नवीन ग्लुकोज तयार होते. तसं ग्लुकोजपासून ग्लायकोजन आणि ग्लायकोजनपासून पुन्हा ग्लुकोज तसं नाही आहे. इथं नवीन ग्लिसरॉलपासून ग्लुकोज तयार झाला म्हणजे नवीन ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार झाला. त्यामुळे त्याला म्हणायचं ग्लुकोनिओजेनेसिस, नवीन ग्लुकोज तयार होतोय. ग्लिसरॉलचं कन्व्हर्जन कशात होतं, ग्लुकोजमध्ये होतं बेटा याच्यामध्ये. हे झाली दुसरी मेथड. तिसरं बेटा हे ब्लडमधला ग्लुकोज. बघा इकडे लक्षात घ्या, इथंही ब्लडमधला ग्लुकोज वाढला, इथं सुद्धा ब्लडमधला ग्लुकोज वाढला. आता ब्लडमधला ग्लुकोज वाढण्यासाठी आणखी हे काय करतं तर तुमच्या सेलमध्ये जे अपटेक होतं ग्लुकोजचं, नॉर्मली काय असतं आपला ग्लुकोज सेलमध्ये यूज होतो. सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी. तुम्हाला सर्वांना माहिती येते आपल्या सेलमध्ये काय होत असतं, मेटाबॉलिझम होत असतं. मायटोकॉन्ड्रियामध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन एनर्जी तयार होत असते. हे होण्यासाठी सेल्सनं मध्ये काय घ्यावं लागेल, हे होण्यासाठी सेल्सनं मध्ये काय घ्यावं लागेल तर सेल्सनं ग्लुकोजमध्ये घ्यावं लागेल. तर हे ग्लुकोज मध्ये घेणं म्हणजेच ग्लुकोजचा अपटेक. सेलनं ग्लुकोजला मध्ये घेणं, अपटेक करणं, ग्लुकोजचा अपटेक करणं. तर ह्या ग्लुकोजच्या अपटेकला इनहिबिट करतं बेटा, स्टॉप करतं. ठीक आहे. तर इट इनहिबिट्स ग्लुकोज अपटेक बाय सेल्स. काय करतं बेटा हे, इट इनहिबिट्स ग्लुकोज अपटेक बाय सेल्स. सेलनं ग्लुकोजचा अपटेकला काय करतं, कमी करतं बेटा. तर ह्या तिन्ही ऍक्शन मला सांगा, ह्या तिन्ही ऍक्शनमुळे काय होतंय, ग्लायकोजिनोलायसिसमुळे ग्लायकोजन ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतं, ब्लडमध्ये रिलीज होतंय. ग्लुकोनिओजेनेसिसमुळे ग्लिसरॉलचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये होतंय, परत ब्लडमधला ग्लुकोज वाढला. इथं मला सांगा इनहिबिट्स ग्लुकोज अपटेक बाय सेल, सेलमध्ये ग्लुकोजला जाऊ देत नाहीये म्हणजे पुन्हा एकदा ब्लडमध्ये ग्लुकोज वाढला. म्हणजे ह्या सर्वच्या सर्व ऍक्शन्स तुमच्या लक्षात आलं का, ह्या सर्वच्या सर्व ऍक्शन्स कशा आहेत तर हायपर ग्लायसेमिक आहेत बेटा. कशा ऍक्शन्स आहेत ह्या, हायपर ग्लायसेमिक. म्हणजेच काय तर ह्या ऍक्शन्स तुमच्या ब्लडमध्ये ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतात. काय करतात, इन्क्रीज करतात. आणि म्हणूनच या हार्मोनला आपण काय म्हणतो, हायपर ग्लायसेमिक हार्मोन. काय म्हणतो याला आपण,
हायपर ग्लायसेमिक हॉर्मोन. हॉर्मोनचं नाव असेल बेटा ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन ग्लुकॅगॉन काय करतो बेटा, तर ग्लुकॅगॉन तुमच्या ब्लड मधलं ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो. आणि कुठून रिलीज होतो ग्लुकॅगॉन, अल्फा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाच्या अल्फा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स जे असतात त्यांच्यापासून रिलीज होतो. आणि हा आपल्या कार्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझममध्ये, आपल्या ग्लुकोजच्या मेटाबॉलिझममध्ये नॉर्मल ठेवण्यामध्ये एक अतिशय इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जर तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोज कमी पडत असेल, जर तुम्ही जेवण केलं नसेल, तर स्टार्टिंगला काय होतं बेटा, तर तुमच्या ग्लायकोजन बघा असं नाही की लगेचच्या लगेच तुम्हाला काही हार्मफुल इफेक्ट होईल. आपल्या बॉडीमध्ये ज्या स्टोअर गोष्टी असतात ना त्या यूज होतात अगोदर. तर काय काय व्हायला लागतं, नवीन ग्लुकोज तयार व्हायला लागतो. ग्लुकोनिओजेनेसिस, जे ग्लायकोजनमध्ये स्टोअर झाले त्याचंही ब्रेकडाऊन होतं. आणि ग्लुकोजचं अपटेक इनहिबिट करून हे हार्मोन काय करतं, आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतं बेटा. ठीक आहे, तर हे असेल बेटा ग्लुकॅगॉन. आता दुसरं जे हार्मोन आहे, ठीक आहे, आपल्या बीटा सेल जे सिक्रेट करतात, पॅनक्रियाच्या ज्या बीटा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असतात त्या सुद्धा एक अतिशय इम्पॉर्टंट हार्मोन रिलीज करतात. ते हार्मोन असेल बेटा इन्सुलिन. ते इन्सुलिन कशा पद्धतीने ऍक्ट होतं हे आपण बघूयात. त्यापूर्वी बोर्डवरचं लिहून घ्या. तर आता आपण बघूया बेटा इन्सुलिन हार्मोन. तुम्हाला सर्वांना माहित असेल बेटा, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलेही असेल, डायबिटीस मेलाइटस हा जो डिसीज आहे, म्हणजेच कोणती बेटा, तर शुगरची बिमारी म्हणतात, गावाकडे त्याला शुगरची बिमारी. तर हा डायबिटीस मेलाइटस जो आहे बेटा, हा बऱ्यापैकी कॉमन डिसऑर्डर आहे. तुमच्या शेजारी पाजारी कोणाला ना कोणाला हा झालेला असतो बेटा. तर हा एक अतिशय इम्पॉर्टंट डिसीज आहे. वन ऑफ द मोस्ट कॉमन नॉन कम्युनिकेबल डिसीज आहे बेटा इंडियामध्ये हा. अलॉंग विथ हायपरटेन्शन. हायपरटेन्शन असते की नाही बेटा, म्हणजे ब्लड प्रेशर जास्त होणे. ब्लड प्रेशर आणि शुगर ह्या दोन जे आजार आहेत बेटा, हे दोन खूप कॉमन नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत. तर त्याला रेस्पॉन्सिबल असलेलं जे हॉर्मोन आहे बेटा, त्या हॉर्मोनचं नाव काय असेल, इन्सुलिन. तर आता हे इन्सुलिन नेमकं कशा पद्धतीने ऍक्ट होतं बेटा, तुम्हाला माहित असावं, हे ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन दोघं मिळून काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं मेटाबॉलिझम मेंटेन करत असतात. ठीक आहे, होमिओस्टॅसिस म्हणजे काय, नॉर्मल मेंटेन ठेवणं. ब्लडच्या शुगर लेवल आहे का पर्टिक्युलर लेवलला, ठीक आहे, ते सांगतो मी तुम्हाला. त्या अगोदर लक्ष द्या बेटा, आपलं जे इन्सुलिन आहे, हे इन्सुलिन नेमकं काय करतं, तर इन्सुलिन ऍक्ट होतं बेटा. इन्सुलिन पहिले तर सिक्रेट कुठून होतं, बीटा सेल्स. कुठून सिक्रेट होतं, बीटा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, अल्फा बीटा डेल्टा. त्यातल्या ज्या बीटा सेल आहेत त्या काय सिक्रेट करतात, इन्सुलिन सिक्रेट करतात. हे ऍक्ट कोणत्या सेलवर होतं बेटा, तर प्रायमरीली हे ऍक्ट होतं हेपॅटोसाइट्स आणि ॲडिपोसाइट्सवर. हेपॅटोसाइट्स आणि ॲडिपोसाइट्सवर ऍक्ट होतं. हेपॅटोसाइट आणि ॲडिपोसाइट्स या सेलवर ऍक्ट होतं बेटा हे. आणि ह्या सेलवर ऍक्ट होऊन हे काय करतं, तर ह्या हार्मोनचं फंक्शन असेल बेटा, दिस इज हायपोग्लायसेमिक हार्मोन आहे बेटा. हे कसं आहे, जसं मला सांगा, ग्लुकॅगॉन कसं हार्मोन होतं तुमचं, ग्लुकॅगॉन कसं हार्मोन होतं, तर ग्लुकॅगॉन काय करायचं बेटा, ग्लुकॅगॉन तुमच्या ब्लड मधला ग्लुकोज इन्क्रीज करायचं. हा ना, बघा, ग्लायकोजिनोलायसिस करायचं, ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन करून ग्लुकोज तयार करायचं. ग्लुकोनिओजेनेसिस करायचं, म्हणजे नवीन नवीन ग्लुकोज तयार करायचं आणि ब्लडमध्ये ग्लुकोज वाढवायचं. त्यानंतर सेलला ग्लुकोज मध्ये घेऊ द्यायचं नाही, अपटेक इनहिबिट करायचं आणि ब्लडमधला ग्लुकोज इन्क्रीज करायचं. हे मात्र हार्मोन उलटं करतं बेटा. हे हार्मोन कसं असेल, हायपोग्लायसेमिक हार्मोन आहे. कसं हार्मोन असेल, हायपोग्लायसेमिक हार्मोन. म्हणजे काय, तर ब्लड मधला ग्लुकोज काय करतं, कमी करतं बेटा. ब्लड मधला ग्लुकोज काय करतं, कमी करतं. म्हणून याला म्हणायचं हायपोग्लायसेमिक हार्मोन. काय म्हणायचं ह्या हार्मोनला, हायपोग्लायसेमिक हार्मोन. बघा, तर हे हायपोग्लायसेमिक हार्मोन जे आहे बेटा, हे काय करतं, हायपोग्लायसेमिक हार्मोन नेमकं कशा पद्धतीने ऍक्ट होतं, तर बघा, हे इन्सुलिन नेमकं तुमच्या बॉडीमधून तुमच्या सेलमध्ये जो अपटेक असतो बेटा, सेल्युलर अपटेक असतो आणि त्याचं युटिलायझेशन असतं. ठीक आहे, बघा इकडे लक्ष द्या, ह्या सेल्सवर ऍक्ट होतो बेटा तो. आणि सेल्युलर अपटेक अँड युटिलायझेशन जे असतं, सेल्युलर अपटेक अँड युटिलायझेशन, सेल्युलर अपटेक अँड युटिलायझेशन इन्क्रीज करतं बेटा. सेल्युलर अपटेक, फक्त अपटेकच नाही, सेलनं मध्येच घेत नाही, तर सेल यूज सुद्धा करतात ग्लुकोज. कशामुळे बेटा, तर तुमच्या इन्सुलिनमुळे. मग मला सांगा, जर सेलनं ब्लड मधला ग्लुकोज सेलमध्ये घ्यायला लागल्या आणि त्याला यूज करायला लागल्या, तर ऑब्व्हियसली ब्लड मधला ग्लुकोज काय होणार, कमी होणार. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, हायपोग्लायसेमिक हार्मोन. त्यालाच आपण म्हणतो हायपोग्लायसेमिक ऍक्शन. हे ना, ब्लड मधला ग्लुकोज कमी केला, त्याला काय म्हणायचं, हायपोग्लायसेमिया. तुमच्या ब्लड मधला ग्लुकोज कमी होतोय. तर बघा बेटा, सेल्युलर अपटेक आणि युटिलायझेशन
करतं. ठीक आहे, ॲडिपोसाइट्स आणि तुमच्या हेपॅटोसाइट्सवर ऍक्ट होऊन ही ऍक्शन दाखवतं. त्यानंतर बेटा हे आणखी कोणती ऍक्शन दाखवतं माहिती आहे? आपलं जे इन्सुलिन असतं हे इन्सुलिन काय करतं, तर हे ग्लायकोजेनेसिस करतं. काय करतं हे? ग्लायकोजेनेसिस. ग्लायकोजेनेसिस म्हणजे काय करतं बेटा हे? तर तुमच्या ब्लडमधला जो ग्लुकोज असतो, ब्लडमधला जो ग्लुकोज असतो त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये करायचं आणि त्याला स्टोअर करून ठेवायचं. ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात करायचं? समजा बॉडीमध्ये एखाद्या वेळेस जास्तीचा ग्लुकोज आला, तुम्ही गरज नसतानाही मला सांगा, समजा एखाद्या वेळेस तुमचा मूड झाला, भात खूप छान बनवलाय मम्मीनं आज आणि कुकरभर भात खाऊन घेतला तुम्ही, तुमच्या बॉडीला गरज नसताना एक्सेसमध्ये कार्बोहायड्रेट्स तुमच्या बॉडीत गेले, नको असताना तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोज तयार झाला. तो ग्लुकोज जो असतो बेटा, तो ग्लुकोज एक्सेस मधला ग्लुकोज ह्या इन्सुलिन काय करतो, तर इन्सुलिनला कळतं की बॉडीत जास्त ग्लुकोज आलाय आणि ब्लड मधला ग्लुकोज वाढू द्यायचा नाही, तर ब्लड मधला ग्लुकोज कमी करण्यासाठी ते काय करतं, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करतं आणि त्या ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये तुमच्या बॉडीमध्ये ते कार्बोहायड्रेट स्टोअर केलं जातं बेटा. ठीक आहे, आणि मग जेव्हा तुमच्या बॉडीला कार्बोहायड्रेट्स कमी असतील, समजा एक दिवस कुकरभर भात खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी मम्मीने जेवायलाच दिलं नाही काय असं खाल्लं म्हणून, म्हणजे दुसऱ्या दिवशी बॉडीमध्ये कमी पडतील, मग त्यावेळेला हे ग्लायकोजन ब्रेकडाऊन होऊन पुन्हा ग्लुकोज तयार होतो बेटा. ठीक आहे, आणि तेव्हा कोणतं हार्मोन रेस्पॉन्सिबल असेल, तेव्हा ग्लुकॅगॉन बेटा. ठीक आहे, बघा तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करताना कोणतं हार्मोन? इन्सुलिन. बरोबर आहे की नाही? याला काय म्हणायचं? आणि ग्लायकोजेनेसिस. काय म्हणायचं याला? ग्लायकोजेनेसिस. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का बेटा? बघा काय, तर ग्लुकोजचं जे होमिओस्टॅसिस आहे, ग्लुकोजचं काय आहे बेटा? होमिओस्टॅसिस जे आहे म्हणजे काय, तर ग्लुकोजला बॉडीमध्ये कॉन्स्टंट मेंटेन ठेवणं, याच्यासाठी आपल्याला दोन्ही हॉर्मोनची गरज असते. एकीकडे असेल ग्लुकॅगॉन आणि दुसरीकडे असेल, एकीकडे असेल ग्लुकॅगॉन, दुसरीकडे असेल इन्सुलिन. दुसरीकडे काय असेल? इन्सुलिन. हा काय करतो, तर हा असेल हायपरग्लायसेमिक, म्हणजे जर कमी झालं तुमच्या ब्लडमधलं, जर कमी झालं ग्लुकोज तर वाढवणार, इन्क्रीज करणार. आणि इन्सुलिन काय करतो बेटा, तर इन्सुलिन असेल हायपोग्लायसेमिक. जर ब्लडमधलं ग्लुकोज वाढलं तर सेलमध्ये पाठवा, यूज करा, एनर्जी तयार करा किंवा त्याला स्टोअर करा बॉडीमध्ये. हे काम कोण करतं? इन्सुलिन. तर बेटा ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन दोघं जण एकत्रितपणे मिळून काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं होमिओस्टॅसिस मेंटेन करतात, ग्लुकोजचं मेटाबॉलिझम मेंटेन करतात. आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज नॉर्मल का मेंटेन राहतो? फक्त एकच हार्मोन नाही करू शकत बेटा, दोन्ही हार्मोन असावे लागतात तरच मेंटेन राहतं. ठीक आहे, समजा फक्त एकटं ग्लुकॅगॉन असलं तर काय होईल, तर बेटा हायपरग्लायसेमिया होऊ शकतो, कारण ग्लुकॅगॉन ऍक्ट होऊ शकतं आणि ग्लुकोज वाढू शकतं पण कमी नाही करू शकत. कमी कोण करू शकतं? इन्सुलिन करू शकतो. फक्त एकटा इन्सुलिन असून जमतं का? इन्सुलिन फक्त कमी करू शकतो. ज्या वेळेला ऑलरेडी कमी झालं तुमच्या बॉडीमध्ये, मध्ये गेलंच नाही, त्यावेळेला मग काय करणार? अशा वेळेला तुम्हाला ग्लुकॅगॉन लागत असतं बेटा. त्यामुळे दोन्ही हार्मोन मिळून आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजचं होमिओस्टॅसिस मेंटेन करत असतात बेटा. काय मेंटेन करतात? तर ग्लुकोजचं होमिओस्टॅसिस. आता बेटा मी जो डिसीज तुम्हाला मगासपासून सांगतोय तो डिसीज असेल डायबिटीस मेलायटस. काय म्हणतात त्या डिसीजला? डायबिटीस मेलायटस. डायबिटीस मेलायटस म्हणजेच बेटा कॉमनली आपल्या गावाकडे ज्या आजाराला शुगर म्हणतात. आता बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की गोड खाल्ल्याने शुगर होतो. बेटा ॲक्च्युली गोड खाल्ल्यानं शुगर होत नसतो. तुमच्या डाएटचा वेळ कसा आहे, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, जेनेटिक फॅक्टर्स आहेत की नाही, असे बरेचसे फॅक्टर्स असतात जे डिसाईड करतात की तुम्हाला डायबिटीस होणार आहे की नाही. डायबिटीस मेलायटस बद्दल बोलतोय बेटा आपण, डायबिटीस मेलायटस बद्दल. डायबिटीस इन्सिपिडस नावाचा दुसरा एक आजार असतो जो की एडीएचच्या हायपोसिक्रेशन, अंडर सिक्रेशनमुळे होत असतो. कोणता आजार? त्याला म्हणायचं डायबिटीस इन्सिपिडस. तो वेगळा आहे, त्याला इथं आणायचं नाही. एडीएचच्या हायपोसिक्रेशनमुळे होणारा डायबिटीस इन्सिपिडस. डायबिटीस मेलायटस कशामुळे होतो? तर डायबिटीस मेलायटस होतो बेटा बीटा सेल ज्या असतात तुमच्या, बीटा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स, त्या बीटा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सनं जर इन्सुलिनचं सिक्रेशन केलं नाही किंवा इन्सुलिन तुमच्या बॉडीमध्ये नॉर्मल मेटाबॉलिझम करत नसेल, कसं बेटा हे बघूयात आपण. केअरफुली लक्ष द्या. आता काय करा बेटा, बोर्डवर जे पण लिहिलेलं आहे ते लिहून घ्या. आपण डायबिटीस बद्दल थोडंसं सविस्तर बघूयात, कारण डायबिटीसवर क्वेश्चन येतात एक्झाममध्ये, त्याची तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग असली पाहिजे. ठीक आहे, तर काय करतो मी इकडच्या साईडचं, तुम्ही काय करा पॉज करा आणि सगळं लिहून घ्या. मी काय करतोय, मी लगेच इरेज करून याला लगेच आपण डायबिटीसला सुरुवात करूयात. तर बेटा डायबिटीसमध्ये नेमकं काय होतं, तर बघा डायबिटीसमध्ये बेटा तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन एकतर तयार होत नाही किंवा तुमच्या बॉडीमध्ये जे इन्सुलिन तयार होत आहे ते तुमची बॉडी यूज करू शकत नाही. इन्सुलिन हे बघा डायबिटीस मेलिटस बेसिकली काय, डायबिटीस मेलायटस मध्ये बेसिकली होतं काय, तर डायबिटीस मेलायटस मध्ये बेटा तुमच्या ब्लड मधला ग्लुकोज इन्क्रीज होत जातो. काय होत जातो बेटा? तुमच्या ब्लड मधला ग्लुकोज इन्क्रीज होत जातो. कारण काय? देर इज डेफिशियन्सी. ठीक आहे, ब्रॉड टर्म मध्ये असं म्हणलं जातं की देर इज डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन.
डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. मग मला सांगा, जर इन्सुलिनच नसेल, जर तुमच्या बीटा सेल्सने इन्सुलिन सिक्रेटच नाही केला, जर काय बेटा तुमच्या बीटा सेल्सने काय केलं, इन्सुलिन सिक्रेटच नाही केला, तर मला सांगा तुमच्या सेलमध्ये ग्लुकोजचा अपटेक होईल का? तुमच्या ग्लुकोज काढून सेलमध्ये टाकला जाईल का? नाही. म्हणजेच तुमच्या ब्लड मधला ग्लुकोज वाढत जातो वाढत जातो वाढत जातो. कोणाचा 200 असतो, कोणाचा 300 असतो, कोणाचा 400 असतो. ठीक आहे बेटा, लेवलनुसार असतो की इन्सुलिन किती प्रमाणात सिक्रेट होते किंवा बॉडी किती प्रमाणामध्ये इन्सुलिनला यूज करू शकते. तर बेटा त्याच्यानुसार वेगवेगळ्या लेवलचा डायबिटीस मेलायटस होतो, सिव्हिअरिटी त्याच्यानुसार व्हॅरी करते. जर बॉडीमध्ये डेफिशियन्सी झाली इन्सुलिनची तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, डायबिटीस मेलायटस म्हणतो. आता या डायबिटीसमध्ये होतं काय, तर बेटा बॉडी ग्लुकोज यूज करू शकत नाही, त्यामुळं ब्लड ग्लुकोज लेवल खूप जास्त होते. ब्लड ग्लुकोज लेवल रॅपिडली इन्क्रीज होते आणि खूप जास्त होऊन बसते आणि त्यामुळे बॉडीवर वेगवेगळे हार्मफुल इफेक्ट्स येतात बेटा. ठीक आहे, बघा तर ब्लड मधलं ग्लुकोज लेवल खूप हाय लेवलला जातं. हाय लेवलला गेल्यामुळं, पण मला सांगा एवढं जास्त ग्लुकोज आहे पण कामाचं आहे का? काही समुद्रामध्ये पाणी खूप आहे, समुद्रामध्ये पाणी खूप आहे पण कामाचं आहे का? वापरता येते का प्यायला? नाही बेटा. तसंच आपल्या ब्लडमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात ग्लुकोज इन्क्रीज होतो. ठीक आहे, पण तो काय इन्क्रीज झाला बेटा? कारण आपल्या सेल त्याला यूजच करू शकत नाहीत, सेल्स यूज करू शकत नाहीत, म्हणून ब्लड मधला ग्लुकोज काय झाला, वाढला बेटा. तर हा ग्लुकोज काय केला जातो, तुमच्या युरिन सोबत थोडासा बाहेर पडतो. युरिन मध्ये बेटा जे अल्ट्रा फिल्ट्रेशन होतं त्याच्यातून तो बाहेर पडतो. सगळाच रिॲब्झॉर्ब होऊ शकत नाही कारण खूप जास्त क्वांटिटीमध्ये युरिन मध्ये जायला लागतो तो. आणि युरिन मध्ये जो ग्लुकोज दिसतो बेटा त्या कंडिशनला म्हणतात ग्लायकोसियुरिया. काय म्हणतात त्या कंडिशनला? ग्लायकोसियुरिया. आता त्यानंतर बेटा काय होतं या डायबिटिक्स मध्ये काय होतं, तर डायबिटीस वाल्या पेशंट्स मध्ये बेटा बॉडीमध्ये ग्लुकोज तर आहे, बॉडीमध्ये ग्लुकोज आहे, त्यांच्या ब्लडमध्ये ग्लुकोज आहे, पण सेल्सला यूज करता येतं का? नाही. मग सेल्सना असं वाटतं की बॉडीत ग्लुकोज नाहीच आहे काय, म्हणून काय होतं, तर फॅटचं ब्रेकडाऊन होतं. काय होतं बेटा? फॅटचं ब्रेकडाऊन होतं. आणि फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यामुळं बघा इकडे लक्ष द्या, त्यानंतर बेटा होतं फॅटचं ब्रेकडाऊन. आणि फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यामुळं काय होतं, तर बेटा कीटोन बॉडीज तयार होतात. काय तयार होतात? कीटोन बॉडीज तयार होतात. आणि ह्या कीटोन बॉडी ज्या तयार होतात बेटा ह्या ब्लडमध्ये, कीटोन बॉडीज म्हणजे बेटा ॲसिटोन, ॲसिटिक ॲसिड अशा पद्धतीचे सबस्टन्सेस. ठीक आहे, ते तयार होतात आणि ते परत एकदा तुमच्या युरिन मधून रिलीज केले जातात. त्याला म्हणतात कीटोन युरिया. कीटोन युरिया म्हणतात त्या कंडिशनला. काय म्हणायचं त्या कंडिशनला? कीटोन युरिया. तुमच्या युरिन मधून कीटोन बॉडीज रिलीज केल्या गेल्या, युरिन मधून तुमच्या ग्लुकोज गेला, ग्लायकोसियुरिया होतो डायबिटीस मध्ये. त्यानंतर तुमच्या ब्लड मधून काय बाहेर पडतात, तर कीटोन बॉडीज. का कीटोन बॉडीज बाहेर पडतात, तर बॉडीला असं वाटतं ब्लड मध्ये ग्लुकोज खूप असतो पण बॉडीला यूज करता येत नाही, म्हणून बॉडीला वाटतं की आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोजच नाहीये, कारण इन्सुलिन नाहीये तर ते यूज होत नाही, म्हणून फॅटचं ब्रेकडाऊन होतं. फॅटचं ब्रेकडाऊन होऊन फॅट कीटोन बॉडीज रिलीज होतात, जसं की ॲसिटोन, ॲसिटिक ॲसिड त्या ब्लड मध्ये वाढतात आणि ब्लड मधून त्या युरिन मधून रिलीज केल्या जातात. तर त्या कंडिशनला म्हणायचं कीटोन युरिया. आणि ह्या कीटोन बॉडीजमुळे कंडिशन डेव्हलप होऊ शकते, त्याला किटोसिस असं म्हणतात, डायबिटिक किटोॲसिडोसिस. डायबिटीसमध्ये जर खूप जास्त प्रमाणात कीटोन बॉडीज वाढल्या तर त्याला किटोसिस किंवा किटोॲसिडोसिस असं सुद्धा म्हणतात, किटोॲसिडोसिस. ठीक आहे, डायबिटिक किटोॲसिडोसिस ती कंडिशन डेव्हलप होऊ शकते, हार्मफुल कंडिशन असते ती. तर ह्या पद्धतीनं आपल्याला डायबिटीस मेलायटसच्या कंडिशनमध्ये हार्मफुल इफेक्ट्स बॉडीवर दिसू शकतात, ह्या गोष्टी घडू शकतात. तर बेटा ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्या पर्सनला काय दिले जातं, इन्सुलिन थेरपी दिली जाते. काय दिले जातं, इन्सुलिन थेरपी. आता बघा जो डायबिटीस मेलायटस आहे, हा डायबिटीस मेलायटस मध्ये तुम्हाला काय लक्षात आलं बेटा, ग्लायकोसियुरिया होतो त्या पर्सनमध्ये काय होतंय, ग्लायकोसियुरिया होते, त्याच्या ग्लुकोज मधून युरिन जातोय, त्याच्या युरिन मधून काय जातोय, ग्लुकोज जातोय, त्याच्या युरिन मधून कीटोन बॉडीज जात आहेत. तर हे सबस्टन्सेस जात असल्यामुळं ग्लुकोजमुळं काय होतं, तर युरिनची ऑस्मोलॅरिटी हाय राहते आणि युरिन सोबत वॉटरचा पण लॉस होतो. युरिन सोबत कशाचा लॉस होतो, वॉटरचा लॉस होतो. त्यामुळे त्या पर्सनला पॉलियुरिया सुद्धा होतो बेटा त्या पर्सनला. ठीक आहे, इकडे खालीच लिहूयात आपण. काय होतं त्या पर्सनला, पॉलियुरिया होतो, म्हणजे त्याच्या बॉडीमधून वॉटरचा लॉस होतो बेटा. पॉलियुरिया म्हणजे जास्त लघवीला येणे. ठीक आहे, लघवीला जास्त येणे, त्याच्या बॉडीमधून जास्त प्रमाणामध्ये वॉटरचा लॉस होतो. आणि वॉटरचा लॉस झाल्यामुळे त्याला तहान पण खूप जास्त लागते, त्याला तहान सुद्धा खूप जास्त लागते. त्याला म्हणायचं पॉलिडिप्सिया. काय म्हणायचं त्याला, पॉलिडिप्सिया. तर बेटा त्या पर्सनमध्ये काय होतं बेसिकली, तर ग्लुकोजचा लॉस होत असल्यामुळे युरिनची ऑस्मोलॅरिटी राहते, युरिन सोबत मग वॉटर पण लॉस होतो बेटा. ठीक आहे, त्यामुळे त्या पर्सनमध्ये पॉलियुरिया आणि पॉलिडिप्सिया होत असतो. तर ही असेल बेटा तुमच्या
डायबिटीस मेलाइटस मधली पॅथोजेनिसिटी, एक्झॅक्टली डायबिटीसमध्ये काय काय होतं बेटा. डायबिटीस नेमका होतो कशामुळं, डायबिटीस मेलाइटस होतो कशामुळं, तर इट हॅपन्स ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. इन्सुलिन नसल्यामुळं काय होतं, ब्लडमधलं ग्लुकोज लेवल वाढत जातं, कारण इन्सुलिन हायपोग्लायसेमिक हॉर्मोन आहे, ब्लडमधला ग्लुकोज कमी करणारा हॉर्मोन आहे. पण बेटा ते नसल्यामुळं काय झालं, ब्लडमधला ग्लुकोज वाढला, एवढा जास्त वाढला की तो युरिनमधून बाहेर पडायला लागला, म्हणायचं ग्लायकोस्युरिया. फॅटचं ब्रेकडाऊन करायला लागला बॉडीमध्ये, नसल्यामुळे तर फॅटचं ब्रेकडाऊन व्हायला लागलं, कीटोन बॉडीज तयार व्हायला लागल्या, कंडिशन तयार होते कीटोसिस नावाची, आणि तुमच्या युरिनमधून कीटोन बॉडीज बाहेर पडायला लागतात, त्याला म्हणायचं कीटोन युरिया. त्यानंतर बेटा ग्लुकोज आपल्या युरिनमधून बाहेर पडत असल्यामुळे काय होतं, तर त्याची ऑस्मोलॅरिटी युरिनची हाय मेंटेन राहते, आणि त्यामुळे बेटा पॉलीयुरिया होतो, जास्त प्रमाणात युरिन आपल्या बॉडीमधून बाहेर पडतो, त्यामुळे वॉटरचा लॉस होतो, जास्त तहान लागते, आणि म्हणून माणूस खूप जास्त पाणी पित राहतो, त्याला पॉलिडिप्सिया असं म्हणतात बेटा. काय म्हणतात त्याला, पॉलिडिप्सिया असं म्हणतात. आता बघा याच्यानंतर तुम्हाला एक आपल्या सिलेबस डायरेक्टली दिलेलं नाही पण माहीत असावं बेटा, याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत काही वेळा. ठीक आहे, जो डायबिटीस आहे बेटा, हा डायबिटीस मेलाइटस दोन टाईपचा असतो, टू टाईप्सचा असतो बेटा. त्याला टाईप 1 आणि टाईप 2 असे नाव दिले जातात. काय नाव दिले जातात, टाईप 1, किंवा याला आणखी काय म्हटलं जातं, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस. इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस. आणि दुसरा असतो बेटा टाईप 2, जो की इन्सुलिनवर नॉन डिपेंडंट असतो. ठीक आहे, नॉन इन्सुलिन किंवा इन्सुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस. इन्सुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस टाईप 2. इन्सुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस. आणि हा काय असेल, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस. तर हा असेल बेटा. बघा याच्यामध्ये काय फरक असतो, टाईप 1 याला फक्त टाईप 1 असं सुद्धा म्हणतात, हा लक्षात ठेवा, आणि याला फक्त टाईप 2 असं सुद्धा म्हणतात. टाईप 1 डायबिटीस मेलाइटस, टाईप 2 डायबिटीस मेलाइटस. तर बेटा याच्यामध्ये दोन्हीमध्ये काय फरक आहे बघा. टाईप 1 मध्ये बेटा तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं सिक्रेशनच होत नाही, म्हणजे बीटा सेल्स डॅमेज झाल्या. बीटा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स जे आहेत की नाही तुमच्या पॅनक्रियास मधल्या 2 टाईपच्या सेल, 3 टाईपच्या सेल आहेत, अल्फा, बीटा आणि डेल्टा. त्यातल्या ज्या बीटा लँगरहॅन्स आहेत ज्या की इन्सुलिन सिक्रेट करतात, जर त्या सेलला डॅमेज झाला, जर त्या सेल नॉर्मली फंक्शन करत नाहीयेत, जर त्या सेलमध्ये काहीतरी फॉल्ट झाला, त्या सेलनं काय सिक्रेट नाही केलं, तुमचं इन्सुलिन सिक्रेट नाही केलं, तर त्या कंडिशनला म्हणायचं, त्या डायबिटीसला म्हणायचं टाईप 1 डायबिटीस मेलाइटस. म्हणजे टाईप 1 डायबिटीस मेलाइटस मध्ये बेसिक पॅथोजेनिसिटी काय, तर बॉडीमध्ये इन्सुलिनच नाहीये, बॉडीमध्ये इन्सुलिनचं सिक्रेशनच होत नाहीये, इन्सुलिनच कमी आहे बॉडीमध्ये, म्हणून तो डायबिटीस झालाय. आणि इन्सुलिनच्या कमी असण्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोज रक्तामध्ये वाढत चाललाय. ठीक आहे, कारण तो सेल यूज करू शकत नाही. तर टाईप 1 डायबिटीस मेलाइटस मध्ये म्हणूनच याला काय म्हणायचं, याच्यात इन्सुलिन नाहीये. इन्सुलिन दिला समजा बाहेरून तुम्ही, तर तो पेशंट नॉर्मल होणार, बरोबर की नाही. बाहेर इंजेक्शन नाही इन्सुलिन द्या पेशंटला नॉर्मली. ठीक आहे, तुम्ही फक्त ब्लडमधला इन्सुलिन लेवल मेंटेन ठेवायचं. त्यामुळे बघा तुम्हाला माहित असेल, जे पर्सन्स असतात ज्यांना डायबिटीस असतो, इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असतो, त्या पर्सनला रोज इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. जेवण झालं की इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं त्यांना, जेणेकरून त्यांच्या बॉडीमध्ये ग्लुकोज लेवल वाढणार नाही बेटा. ठीक आहे, तर हा असतो टाईप 1 डायबिटीस, किंवा यालाच म्हणायचं इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस. कारण इन्सुलिन दिला तर तो नीट होऊ शकतो, इन्सुलिनवर डिपेंडंट असतो. आता दुसरा जो आहे बेटा टाईप 2, ठीक आहे, इन्सुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस. हा डायबिटीस काय असतो, तर याच्यामध्ये बेटा इन्सुलिनचा रिलीज होतो, इन्सुलिन रिलीज तर होतो, इन्सुलिन इज नॉर्मल, परंतु बेटा त्या इन्सुलिनला बॉडी यूज करू शकत नाही. तुमच्या बॉडीमध्ये जे रिसेप्टर्स असतात किंवा जो इन्सुलिन तयार होतो तो अबनॉर्मल असतो, तो यूज करता येत नाही बॉडीला. किंवा तुमच्या सेलवर जे रिसेप्टर प्रेझेंट असतात इन्सुलिनचे, ते रिसेप्टरमध्ये डॅमेज असतो. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन तर नॉर्मल आहे, पण तुमच्या सेल्सच त्यांना यूज करू शकत नाही. फॉल्ट सेलमध्ये, अरे बाबा फॉल्ट इन्सुलिनमध्ये नाहीये, फॉल्ट सेलमध्ये सेलला यूजच करता येत नाही. म्हणून याला काय म्हणायचं, इन्सुलिन नॉन डिपेंडंट, इन्सुलिनवर डिपेंड नाहीये. हा जो डायबिटीस आहे टाईप 2चा, तो इन्सुलिनवर डिपेंडंट आहे का, नाही. अरे बाबा इन्सुलिनचा काही संबंध नाहीये, सेलच यूज करू शकत नाहीत त्याला. त्यामुळे याला म्हणायचं बेटा टाईप 2 डायबिटीस मेलाइटस किंवा इन्सुलिन नॉन डिपेंडंट डायबिटीस मेलाइटस. इन्सुलिन इज नॉर्मल, ठीक आहे, बट कॅनॉट बी यूज्ड बाय सेल, सेल्स यूजच करू शकत नाहीत बेटा. ठीक आहे, तर ह्या पर्सन्समध्ये बेटा ज्यांना डायबिटीस मेलाइटस झालेला आहे त्या पर्सन्समध्ये आता ऑब्व्हियसली वेगवेगळे औषधं सुद्धा आलेली आहेत.
याच्यामध्ये एम काय असतं तर ब्लडमधलं ग्लुकोज लेवल एक ऑप्टिमम लेवलला मेंटेन करणं, ब्लडमधल्या ग्लुकोज लेवलला खूप जास्त प्रमाणामध्ये इन्क्रीज न होऊ देणं, हे एम असतं बेटा याच्यामध्ये डायबिटीस मेलायटसमध्ये. तर त्याच्यासाठी वेगवेगळे ड्रग्ज आलेले आहेत. ते पर्सन्सना इन्सुलिनसुद्धा दिलं जातं इंजेक्शन. मी तुम्हाला सांगितल्यासारखं थाईजवर इंजेक्शन घेतले जातात, थाईजवर इंजेक्शन घ्यावे लागतात इन्सुलिन. तर बेटा मग हे इन्सुलिनचं इंजेक्शन देऊन ब्लडचं ग्लुकोज लेवल नॉर्मल मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तर हा असेल बेटा डायबिटीस मेलायटस आजार. आता डायबिटीस मेलायटस होऊ नये म्हणून काय काळजी. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या वडिलांचं एज बेटा अबव 40-45च्या अराउंड असणार आहे. तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे तर त्यांचा डाएट जो आहे ना बेटा तो बघा सगळ्याच गोष्टी फॉलो करू शकत नाहीत किंवा ज्याच्यामुळे डायबिटीस होतो त्या सगळ्या गोष्टी आपल्या हातातही असत नाहीत. पण आपल्या हातामध्ये असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत तर डाएट रेग्युलर असला पाहिजे. म्हणजे काय तर जेवणाचा टाइम फिक्स असावा. ठीक आहे, म्हणजे त्याच वेळेमध्ये रोजचं जेवण केलं पाहिजे. त्यानं काय होतं बेटा शिस्त लागते. पॅनक्रियाजमधून एका पर्टिक्युलर टायमिंगला तुमच्या इन्सुलिनचा रिलीज होतो आणि तो मेंटेन राहतो. तशी तुमच्या बीटा आयलेट्सना सवय लागते. कधी सकाळी 11 वाजता जेवतायत, कधी दुपारी 3ला जेवतात, कधी दुपारी 5ला जेवतायत, कधी 11 वाजता जेवतायत, पुन्हा 12 वाजता जेवतायत. हे असं असायला नको. जेवणाचं टाइम म्हणजे असं 12 म्हणजे डॉट 12 नसलं तरी चालतं बेटा, परंतु 12 ते 1च्या दरम्यान जेवतो अशा प्रकारचा टायमिंग शक्य तेवढा फिक्स असावा. ठीक आहे, त्यामुळे ॲटलिस्ट आपण घरच्यांना ही गोष्ट सांगावी की तुम्ही जेवणाचा टायमिंग फिक्स ठेवा. थोडी बहुत हालचाल केली पाहिजे. काही जणांचं कामाचं स्वरूप असं असतं त्यांना खुर्चीवर दिवसभर बसून राहावं लागतं. तर अशा लोकांनी दररोज सकाळी किंवा दुपारी थोडासा व्यायाम, इव्हिनिंगला किंवा सकाळी थोडासा एक अर्धा तास जरी व्यायाम केला. व्यायाम करणं म्हणजे काय असं जिममध्ये जाणं किंवा बाहेर फिरायला जाणंच असं नाही. घरामध्ये जरी थोडा बहुत व्यायाम केला तरी सुद्धा ह्या गोष्टीमुळे बेटा भरपूर हेल्प होऊ शकते. ह्या असे जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, हायपरटेन्शन, त्यानंतर कारण हे कसं बेटा एकदा डायबिटीस झाला ना तर तो तुम्हाला क्यूर नाही करतायत कम्प्लिटली, पहिल्यासारखं नीट नाही करतायत. मग त्याच्यासाठी रोज इंजेक्शन्स घेणं, औषधं घेणं लाईफ टाईम अशा गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी जर आपण थोडीशी लाईफस्टाईलमध्ये चेंजेस घडून आणले यांना त्यामुळे बेटा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतात. आपल्या लाईफस्टाईलमुळे होणारे डिसऑर्डर्स असं सुद्धा यांना म्हणलं जातं. ठीक आहे, तर हे डिसीजेस अवॉइड करता येतात थोडीशी एक्सरसाइज करून बॉडीला बेटा, बरोबर की नाही. बघा आता यानंतर जे हॉर्मोन मी तुम्हाला सांगितलं होतं बेटा ते होतं डेल्टा सेल सिक्रेट करत असलेलं सोमॅटोस्टॅटिन. तर हे सोमॅटोस्टॅटिन हॉर्मोन जे आहे डेल्टा सेल रिलीज करतात. कोणत्या सेल रिलीज करतात? डेल्टा सेल्स. हे काय करते बेटा तर हे तुमच्या इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन इनहिबिट करतं. इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन दोघांचंही सिक्रेशन काय करतं? इनहिबिट करतं. ह्या दोघांना सुद्धा काय करतं तर इनहिबिट करतं. यांचं सिक्रेशन डिक्रीज करतं बेटा. कोणतं हॉर्मोन असेल? सोमॅटोस्टॅटिन. कुठून रिलीज होतं? तुमच्या डेल्टा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाच्या ज्या डेल्टा सेल्स असतात आपल्या पॅनक्रियाच्या डेल्टा सेल पासून सिक्रेट होणारं सोमॅटोस्टॅटिन काय करतं तर इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन यांचं सिक्रेशन डिक्रीज करतं. त्याचबरोबर बेटा हे हॉर्मोन आणखी एक काय फंक्शन परफॉर्म करतं तर हे हॉर्मोन तुमच्या इंटेस्टाईन जे असतं की नाही तुमचं इंटेस्टाईन, त्या इंटेस्टाईनची मोटिलिटी त्यातले सिक्रेशन त्यांना सुद्धा डिक्रीज करतं. आपलं इंटेस्टाईन असतं की नाही त्या इंटेस्टाईनमधून जे काही हॉर्मोन्स रिलीज होत असतात त्यांच्या सिक्रेशनला डिक्रीज करतं. आपल्या इंटेस्टाईनची मोटिलिटी, ठीक आहे, मुवमेंट ज्या होतात की नाही इंटेस्टाईनमध्ये त्यांना सुद्धा डिक्रीज करतं बेटा. तर हे असतील तुमच्या पॅनक्रियासचे 3 हॉर्मोन्स. कोणकोणते हॉर्मोन्स बघितले आपण? परत एकदा सांगा चला क्विकली समराईज. पहिलं हॉर्मोन बघा 3 टाईपचे सेल, अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल. अल्फा सेलचं हॉर्मोन असेल ग्लुकॅगॉन. ग्लुकॅगॉन इज अ हायपरग्लायसेमिक हॉर्मोन. कसं करतं? ग्लायकोजिनोलायसिस, ग्लुकोनिओजेनेसिस आणि डिक्रीजेस किंवा इनहिबिट्स अपटेक ऑफ ग्लुकोज बाय सेल्स. आणि या सर्व ॲक्शनमुळे ते काय करतं? ॲडिपोसाइटवर मेनली ॲक्ट होतं. बघा इकडे लक्ष द्या, हेपॅटोसाइटवर ॲक्ट होतं मेनली. आणि काय करतं तर ब्लडमधला ग्लुकोज वाढवतं, म्हणून याला म्हणायचं हायपरग्लायसेमिक हॉर्मोन. दुसरं हॉर्मोन बीटा सेल सिक्रेट करतात. बीटा सेल काय सिक्रेट करतात? इन्सुलिन. इन्सुलिन हे हायपोग्लायसेमिक हॉर्मोन आहे. ब्लडमधला ग्लुकोजचा जो अपटेक आहे सेलमध्ये होणारा तो इन्क्रीज करतं. त्यानंतर बघा इकडे लक्ष द्या, तुमच्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये करतं आणि स्टोअर करतं. म्हणजेच काय केलं? ब्लडमधला ग्लुकोज कमी केला, म्हणून याला म्हणायचं हायपोग्लायसेमिक हॉर्मोन. याच्या डिक्रीजमुळं जर इन्सुलिनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं, इन्सुलिन जर बॉडीमध्ये पाहिजे तसं तयार होत नसेल तर कोणता डिसीज होतो? डायबिटीस मेलायटस. बेटा बरेच लोक म्हणतात गोड खाल्ल्यानं शुगर होतो, परंतु गोड खाल्ल्यानं शुगर होत नसतो बेटा. शुगर झाल्यावर, डायबिटीस झाल्यावर गोड खाता येत नसते. ठीक आहे, डायबिटीस होण्याचे कारण मी तुम्हाला सांगितले. जेनेटिक असू शकतं. त्यानंतर बेटा जे इरेग्युलर लाईफस्टाईल, सेडेंटरी लाईफस्टाईल असेल त्यामुळे होऊ शकतं. काही लोकांना कळत नाही रिझन कशामुळे झाला असेल. ठीक आहे, असे बरेचसे फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. परंतु गोड खाल्ल्यामुळे मात्र डायबिटीस होत नसतो. पण ज्यांना डायबिटीस झाला त्यांनी जर गोड खाल्लं तर त्यांच्या बॉडीमध्ये सडनली ग्लुकोज
ची लेवल इन्क्रीज होते आणि ते डेंजरस असू शकते बेटा. ठीक आहे. त्यामुळे याच्यानंतर जर कोणी म्हणलं की डायबिटीज गोड खाल्ल्यानं होत असतो, त्याला सांगायचं अरे बाबा गोड खाल्ल्यानं डायबिटीज होत नाही, डायबिटीज झाल्यावर गोड खाता येत नसते. ठीक आहे बेटा. तर हे असेल तुमचं पॅनक्रियाज. आता याच्यानंतर उद्या असतील बेटा आपल्या गोनॅड्स असतील, ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, ओव्हरीज आणि टेस्टिस यांच्यापासून रिलीज होणारे हार्मोन आणि त्यानंतर जे ॲक्सेसरी एंडोक्राइन ऑर्गन्स आहेत जसं की आपला जीआय ट्रॅक्ट, हार्ट, किडनी त्यांच्यापासून कोणते हार्मोन्स रिलीज होतात हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. अशा प्रकारे आपला आजचा सुंदर असा अध्याय इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन अध्यायासोबत. हॅव अ नाईस डे, हॅव अ नाईस स्टडी टाइम. बाय बाय.